महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। जिल्हा परिषद सदस्य हरिओम म्हात्रेंच्या प्रयत्नांना यश। शहापाडा धरणातून गाळ बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू। पेण तालुक्यातील वाशी शिर्की खारेपाट परिसरासाठी जीवनदायी ठरलेल्या शहापाडा धरणाबाबत गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न अखेर प्रशासन व जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, हरिओम शेट यांच्या प्रयत्नांनी मार्गी लागण्याच्या दिशेने पुढे सरकताना दिसत आहे। तब्बल 22 वर्षांहून अधिक काळ बंद पडलेल्या धरणाचा गाळ बाहेर काढण्यासाठी धरणाच्या खालचा दरवाजा 11 एप्रिल रोजी तांत्रिक दुरुस्ती करून खारेपाटातील पाणी प्रश्न सोडवण्याच्या दिशेने उचललेले एक महत्त्वपूर्ण आणि आशादायी पाऊल मानले जात आहे। अनेक वर्षांपासून गाळ बाहेर टाकण्याची प्रक्रिया पूर्णपणे बंद असल्याने धरणातील गाळ सातत्याने वाढत गेला। त्यामुळे पावसाळ्यात येणारा गाळ साठून धरणाची कार्यक्षमता घटत गेली आणि पाणी साठवण क्षमतेवर त्याचा गंभीर परिणाम झाला। आता हा दरवाजा सुरू झाल्यामुळे आगामी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर गाळ बाहेर टाकणे शक्य होणार असून धरणाच्या पुनरुज्जीवनाची प्रक्रिया वेग धरणार आहे। शहापाडा धरणाची मूळ साठवण क्षमता सुमारे 0.92 दशलक्ष घनमीटर एवढी होती। मात्र दीर्घकाळ गाळ न काढल्यामुळे ही क्षमता सध्याच्या घडीला सुमारे 0.64 दशलक्ष घनमीटरपर्यंत घसरली आहे। म्हणजेच सुमारे 0.28 दशलक्ष घनमीटर, अंदाजे 280 कोटी लिटर पाणी साठवण्याची क्षमता कमी झाली होती। पाणी उपलब्ध असूनही साठवण क्षमता कमी असल्यामुळे ती टिकत नाही, हीच आजची वस्तुस्थिती आहे। आणि या पार्श्वभूमीवर व्यवस्थापनाचा अभाव आणि धरणाच्या देखभालीकडे झालेले दुर्लक्ष हेच या समस्येचे मूळ कारण असल्याचे स्पष्ट होत आहे। शहापाडा धरणाची उभारणी ही खारेपाटातील लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवणारी घटना होती। माजी खासदार बॅरिस्टर ए.टी. पाटील साहेबांच्या अथक प्रयत्नाने 1964 साली या धरणातून 52 गावांना पाणीपुरवठा सुरू झाला आणि त्या काळातील पाण्याच्या तीव्र टंचाईवर मोठा दिलासा मिळाला। त्याआधी लोक तलाव, डवरे खोदून किंवा आपट्यासारख्या दूरवरून पाणी आणून वापरत होते। मात्र कालांतराने या योजनेतील पाईपलाईन जुनी झाली, देखभाल कमी झाली, योजना कालबाह्य झाली आणि लोकसंख्या वाढूनही व्यवस्थापनात अपेक्षित सुधारणा झाल्या नाहीत। परिणामी गावांची संख्या कमी होऊनही पाणी टंचाई कायमच राहिली। गेल्या अनेक दशकात या योजनेला अपेक्षित गती मिळाली नाही, ही बाब प्रशासनाच्या नियोजनातील त्रुटी अधोरेखित करते। दरम्यान अलीकडेच आमदार रवी शेट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध निर्णय घेण्यात आले होते। त्यामध्ये गाळ काढणे, फ्लो मीटर बसवणे, बूस्टर पंप बसवणे आणि महत्त्वाचे म्हणजे धरणाचा खालचा दरवाजा सुरू करणे यांचा समावेश होता। या पार्श्वभूमीवर स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने आणि तांत्रिक सहकार्याने दरवाजा दुरुस्त करून कार्यान्वित करण्यात आला। या कामामुळे आता पावसाळ्यात गाळ धरणाबाहेर टाकणे शक्य होणार असून धरणाची साठवण क्षमता वाढवण्यास मदत होईल। त्यामुळे वाशी शिर्की खारेपाटातील पाणी टंचाई कमी होण्याची आशा व्यक्त केली जात आहे। मात्र या प्रयत्नांचे दीर्घकालीन यश पुढील देखभाल, नियोजन आणि प्रशासनाच्या सातत्यपूर्ण कृतीवर अवलंबून राहणार आहे, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनाजी घरत, तृप्ती भोईर, पेण। पाणी भरपूर असतंय पण त्याचा सोडून देतात स्वतः। हो, आत्ताची परिस्थिती काय धरणाची पाण्याविषयी? बरं, वर्षभरामध्ये असंच पाणी असतं का यापेक्षा कमी असतं? ना पाणी भरपूर असतात पण काही सोडलं वाशी शिरती रस्ता ना तिथपर्यंत असतं, इथपर्यंत असतं तो। बरं, या पाण्याचा उपयोग तुम्ही करताय की नाही करताय? आमचा इकडे नाही ना उपयोग, आमच्यावरती उपयोग। नमस्कार, मी राजेंद्र झेमसे। 29/4 गेल्या महिन्यामध्ये प्रांत ऑफिसमध्ये झालेल्या बैठकीप्रमाणे शहापाडा धरणातला गाळ काढण्याचा झालेला निर्णय आणि तो जो दरवाजा शहापाड्याचा आहे तो उघडण्याचा निर्णय, त्याच्यावरती नुकताच आपले जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, हरिओम शेट यांनी पुढाकार घेऊन जे काम केले आहे ते स्तुती करण्यासारखंच काम आहे। त्यांनी चालू केलेल्या कामामुळे या परिसराच्या पाणीसाठ्यामध्ये तर वाढ होणारच आहे आणि बऱ्यापैकी पाणी टंचाई दूर होईल असा विश्वास वाटतो। मी आमच्या खारेपाट विकास संकल्प संघटनेतर्फे तसेच खारेपाटाच्या तमाम नागरिकांतर्फे प्रभाकर म्हात्रे, श्री हरिओम शेट यांचे या निमित्ताने धन्यवाद मानतो।